हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज सगळं काम अंधारात करावं लागलं बघा इथं मला, कारण लाईट गेली होती. हा कालचा व्हिडिओ आहे आणि लाईट वगैरे गेली होती संध्याकाळी जवळजवळ 6:30 वाजता लाईट गेली. 8 वाजली तरी लाईट आली नाही आहे. म्हटलं चला अंधारात तर अंधारात शूट घेऊया जरा असं, कारण मी आज जिरा राईस वगैरे करायची याची रेसिपी शेअर करणार होते आणि सगळी तयारी वगैरे केली आणि लाईट गेली. मग म्हटलं थोडंसं अंधारामध्ये सुद्धा कसं दिसतंय बघूया. तर इथे चपात्या वगैरे करायचं काम चालू आहे. 7 वाजता मी चपात्या वगैरे करायला घेतल्या आणि असं लाईटीमध्ये कोण पण शूट घेते, पण अंधारात जरासं बघावं म्हटलं बाबा कसं दिसतंय. आणि मला अंधार हा फार आवडतो. कधीसुद्धा लाईट नसली की असं एकदम भारी वाटतं मला, म्हणून मी खरं तर शूट घेते आज. तर अगदी पहिल्याच्या काळामध्ये बघा लाईट वगैरे जास्त नसायच्या आणि असं मस्तपैकी असं दिवा वगैरे लावून स्वयंपाक वगैरे करायचा. ते दिवस मला फारच आठवतात, म्हणजे आवडतात सुद्धा ते असं कॅन्डल लाईट डिनर. आत्ता चालू झालं कॅन्डल लाईट डिनर वगैरे. पहिल्याचे जे आपण दिवा लावून स्वयंपाक वगैरे करायचं, दिवा लावून अभ्यास करायचं, तशा प्रकारे सुद्धा मी केलेला आहे अभ्यास वगैरे आणि स्वयंपाक वगैरे सुद्धा केलेला आहे दिव्यामध्ये. तर आज म्हणलं मेणबत्ती वगैरे लावलेली. तर बिर्याणीसाठी आपण कसा कच्चा थोडासा भात शिजवून घेतो ना, तर त्या प्रकारे मी तो शिजवून वगैरे घेतलेला. फक्त पाण्यामध्ये मसाले थोडेसे टाकले होते आणि म्हणजे मीठ लिंबू आणि तेल वगैरे टाकून शिजवून ठेवलेला थोडासा. जे काही लवंग दालचिनी थोडंसं घातलं होतं ते खडे मसाले आहेत नंतर ते पाण्यामध्येच घालून थोडीशी उकळायला नंतर तांदूळ घालून थोडासा कच्चा असा शिजवून घेतलेला आणि तो झाकून ठेवलेला. आणि त्याच्यानंतर स्वराला पाहिजे होता गरम गरम भात. मग तर चपात्या झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये तूप टाकलं, जिऱ्याची फोडणी दिली, कोथिंबीर वगैरे छान टाकली, तिला भात वगैरे थोडासा दिला गरम करून. बाकीचा होता तर तो एका पॅनमध्ये मी हे करून ठेवलेला आहे फोडणी वगैरे टाकून. 8 वाजलं तरी लाईट आली नव्हती. मस्त वाटत होतं स्वयंपाक करायला. खरंच मला खूप भारी वाटलं आज असं दिव्यामध्ये. आणि साईडला दिवा वगैरे लावून सगळी भांडी वगैरे सुद्धा अंधारातच घासून घेतली. सगळा किचन कट्टा वगैरे आवरला. तर माझ्यासारखा कोणाकोणाला अंधार आवडतो त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच मला उत्तर द्या. आणि हा आहे त्याच दिवशीचं सकाळचं शूट, जे की मी झाडांना पाणी वगैरे घालत होते. सगळ्या झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं, गाडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर जे काही पानांवरती धूळ वगैरे पण बसलेली ना, तर ती सुद्धा सगळी काढून घेतली. कारण आता राख वगैरे येते ना कारखान्याची, सगळी पानं काळी होतात, तर असं थोडंसं स्वच्छ करून घेतलेली आहे. खरंच आज मला मेणबत्तीमध्ये स्वयंपाक करायला ना तर खूप भारी वाटलं. एकदम पहिल्याचे दिवस वगैरे आठवले. आणि लाईट 8 वाजेपर्यंत सुद्धा आली नव्हती. 8:30 वाजले, 9 वाजले तरी सुद्धा लाईट आली नव्हती. मग जेवण वगैरे करायचं राहिलं होतं. मग 8:30 वाजता म्हटलं आता सगळं शूट वगैरे तर झालं, थोडंसं एडिटिंग वगैरे करावं, तर ते सुद्धा अंधारातच बसून मी एडिटिंग वगैरे सगळं केलेलं आहे. व्हिडिओ वगैरे आपलं जे काही शूट वगैरे केलेलं होतं ना, तर सगळं एडिट वगैरे केलं. आणि ही फुलं आहेत ना, तर मी दिवसभर किचन कट्ट्यावरती ठेवली होती. स्वयंपाक करताना मस्त असा सुगंध येत होता त्याचा आणि भारी वाटतात. चाफ्याची फुलं भरपूर लागलेली. तर असं अंधारामध्ये स्वयंपाक करायला कोणाला आवडतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर हा होता आजचा व्हिडिओ. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.